नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आली आहे. आपण एक छोटं असं छान म्हणजे वेगळ्या आकाराचं फूल शिकणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला 5 नंबरचे 2 कलरचे मोती. इथे मी पिवळा आणि क्रीम कलर घेतला आहे. 30 नंबरचा तंगूस घेतला आहे. सुई घेतली आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे. तर आपण हे फूल करायला सुरुवात करूया. हे बघा, सुरुवातीला क्रीम कलरचे फक्त 3 मणी घालायचे आहेत आपल्याला. तीन मणी घालून मी गाठ मारलेली नाहीये. मी अजून एकदा हे सगळ्या मण्यांमधनं सुई फिरवून घेणार आहे आणि मग गाठ मारणार आहे. वायर थोडं खाली आधी जास्तीचं राहू द्या. हे बघा, एकदा पूर्ण सुई फिरवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, ही वायर घट्ट ओढून त्याची गाठ मारून घ्यायची. एक 2-3 गाठी मारल्यानंतर हे जे राहिलेलं वायर आहे ते असं मण्यांमधनं पास करून घ्यायचं आहे. आणि राहिलेलं वायर आधी कट करून घ्यायचं आहे. आता हे बघा, आपला दोरा ह्या 2 मण्यांच्या मध्ये, तर मी ह्या सुरुवातीच्या एका मण्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हे बघा, अशी सुई एका मण्यामधनं बाहेर काढून घ्यायची आपल्याला. मग आता एक क्रीम कलरचा मणी घ्यायचा आहे आणि ह्या पुढच्या मोत्यातून घ्यायचं आहे. आपली सुई ह्या मोत्यातून आलेली आहे, त्याच्या ह्या पुढच्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. म्हणजे त्या 2 वर असं टोक येईल. हे बघा, त्या 2 वर असं टोक येईल. आता परत एक मणी घालायचा आहे क्रीम कलरचा. आता ह्या पुढच्या मोत्यातनं घ्यायचं आहे. आता परत इथे एक मोती घ्यायचा आहे क्रीम कलरचा आणि ह्या पुढच्या मोत्यातून बाहेर काढायचं आहे. म्हणजे तिथे एक त्रिकोण असा तयार होईल. छोट्या त्रिकोणावर मोठा त्रिकोण तयार होईल. हे बघा, हे असं दिसेल. आता काय करायचं, हे जे बाहेरचे जे मोती आहेत आपले, आता सुरुवातीला हा पहिला टोक हा आहे आपला. तर आपल्याला ह्या मधल्या छोट्या त्रिकोणावर नाही विणायचे, तर ह्या वरच्या म्हणजे वरती जे आता जे आपण घातलेले आहेत त्यावर विणकाम करायचं आहे. तर माझा दोरा मी ह्या एका मोत्यातनं बाहेर काढून घेणार आहे. हे बघा, आता इथे काय करायचं आहे, रंगीत मणी घालायचं आहे. म्हणजे आता मी पिवळ्या कलरचं करते म्हणून मी पिवळा, मग एक क्रीम, परत एक पिवळा, एक क्रीम आणि एक पिवळा, असे 5 मणी घालणार आहे. सिक्वेन्स बघा, एक पिवळा, एक क्रीम, एक पिवळा, एक क्रीम आणि एक पिवळा, असे 5 मणी घातलेत. आणि हा जो मोती आहे ज्यातनं मी सुई बाहेर काढली आहे, त्याच्या मागच्या याच्यातून ती सुई अशी पुढे काढून तिथे एक षटकोन विणून घ्यायचा आहे आपल्याला. कारण आपला खाली आधीच ऑलरेडी एक मणी आहे, आपण 5 मणी विणलेले आहेत. आता काय करायचं आहे, असं थोडं फिरवून घ्यायचं आहे आणि हा सुरुवातीला जो पिवळा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे.
हे बघा, या पिवळ्यातनं मी बाहेर आलेली. आता इथे आपल्याला 4 पिवळ्या कलरचे मणी घालायचे आहेत. चार पिवळ्या कलरचे मणी घातलेत. पहिला मणी सोडून द्यायचा आहे. सुईकडून जो पहिला मणी आहे तो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या खालच्या एका मण्यातनं सुई फक्त बाहेर काढायची आहे आणि असा दोरा घट्ट ओढायचा आहे. म्हणजे इथे आपलं 2 याचं टोक तयार करायचं. हे बघा, सुई अशी घट्ट ओढायची. आता परत 2 पिवळ्या कलरचे मणी घालायचे. 2 पिवळ्या कलरचे मणी घातलेत. तर हा आपला जो षटकोन आहे, तर हा मधला जो पिवळा आहे, क्रीम सोडून द्यायचा आहे. हा जो पिवळा आहे त्या पिवळ्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. आपण फिरवून ह्या मण्यातनंही काढणार नाही आणि ह्या क्रीममधनंही काढणार नाही. पुढच्या ह्या पिवळ्यामधून आपण बाहेर काढणार आहोत. क्रीमचा आपल्याला गॅप द्यायचा आहे. हे बघा, ही अशी आपली पाकळी तयार होईल या इथे. आता परत 4 पिवळ्या कलरचे मणी घालायचे आहेत. हे बघा, आता सुईकडून जो पहिला मणी आहे तो सोडून द्यायचा. त्याच्या खालच्या एकाच मण्यातनं सुई बाहेर काढायची आणि दोरा घट्ट ओढायचा आहे, म्हणजे असं पॅक होऊन जाईल. आता परत 2 पिवळ्या कलरचे मणी घ्यायचे. आता हे बघा, षटकोनातला हा खालचा जो पिवळा मणी आहे, आपण सुरुवात ह्या पिवळ्या मण्यापासून केली. आता शेवट इकडे करायचा ह्या पाकळीचा आपल्याला. तर हा क्रीम कलरचा सोडून द्यायचा आहे आणि ह्या पिवळ्यातनं आपल्याला बाहेर यायचं आहे. हे बघा, ह्या पिवळ्यातून आपल्याला बाहेर यायचं आहे. आपल्या अशा 2 पाकळ्या तयार झाल्या. आता ह्या 2वर आपल्याला तिसरी पाकळी करायची आहे. तर आपण परत फिरवून काय करणार आहोत, ह्या क्रीममधून, ह्या पिवळ्यामधून, ह्या क्रीममधून आणि हे जे 2 पिवळे आहेत, म्हणजे एकूण आपल्याला 1 2 3 4 5 मण्यांमधनं सुई फिरवून न्यायची आहे. 1 2 3. हे बघा, आता तुम्हाला दिसत असेल, हे बघा, हा आपला षटकोन आहे पहिला. त्याच्यानंतर आपण ही एक पाकळी केली आणि ही एक पाकळी केली. तर आता षटकोनातले आपण क्रीममधनं बाहेर पडलो आहोत. परत हा क्रीम कलर षटकोनातला आणि ह्या पाकळीतला हा पहिला मोती, म्हणजे जो पंचकोन दिसणार आहे त्यातला ह्या षटकोनानंतर येणारा जो पिवळा आहे, त्या 2 ह्या पिवळ्यातनं पण आपल्याला सुई अशी बाहेर काढून घ्यायची. हा एक आणि हा पुढचा पाकळीतला एक पिवळ्या कलरचा मोती. आता इथे काय करायचंय, एक पिवळा, एक पांढरा आणि एक पिवळा असे 3 मणी घालून तिथे षटकोन करायचं आहे आपल्याला. षटकोन म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे 3 मणी खाली तयार आहेत. मी दाखवते तुम्हाला ते. आता मी काय केलंय, एक पिवळा, एक क्रीम आणि एक परत पिवळ्या कलरचा मणी घातलाय. हे बघा, षटकोनात म्हणजे आपल्या ह्या षटकोनातला हा मधला मणी, ह्या पाकळीतला हा पहिला आणि ह्या पाकळीतला ह्या साईडनी पहिला, असे हे 3 मणी आपल्याकडे तयार आहेत. आता मी फक्त 3 मणी घातलेत. तर ह्या मण्यातून सुई बाहेर आलेली आहे, त्याच्या एक हा सोडायचा आणि त्याच्या मागचा जो हा दुसऱ्या पाकळीतला पहिला आहे हा, हे बघा, दुसऱ्या पाकळीतला हा पहिला, त्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि तिथे तो षटकोन पूर्ण करायचा आहे. आता परत आपल्याला ह्या 2 मण्यांमधनं जायचं आहे. 1 2, हे 2 मणी आणि हा तिसरा मणी, अशा 3 पिवळ्या मण्यांमधनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशी बाहेर काढली.
आता हे असं वळवून घ्यायचं आहे आणि इथे परत ह्या पाकळीसारखंच करायचं आहे आपल्याला. 4 पिवळ्या कलरचे मणी घालायचे आहेत. इथे खालच्या साईडनी जोडमणी आला तरी चालतो. आता हा माझा जोडमणी आहे. फक्त वरचे जे 2 पिवळे येणार आहेत 4 मधले ते मात्र थोडे सुट्टे राहू द्या, कारण वरतून आपल्याला टोक फिरवून घ्यायचं आहे. आता हे बघा 4 मधले हे 2 जोडमणी सोडायचे. पुढचा एक सोडून सुईकडनं जो पहिला आहे तो सोडून त्याच्या खालच्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत इथे 2 पिवळ्या कलरचे मणी घालायचे आणि आता हा क्रीम कलरचा सोडून ह्या पिवळ्यातून हे बघा हा जो आपण घातला होता पिवळा क्रीम कलर तो सोडून त्याच्या नंतर जो पिवळा आहे त्यातनं सुई अशी बाहेर काढायची. हे तिसरं टोक तयार झालं. आता सुई फिरवत हा जो त्रिकोण झालेला आहे ह्या त्रिकोणातल्या ह्या पाकळीतनं बाहेर यायचं आहे आपल्याला. आता हे बघा मी काय करणार आहे, ह्या खालच्या एका पिवळ्यातनं ह्या क्रीममधून अशी सुई मी फिरवत ह्या टोकापर्यंत नेणार आहे. फूल करायला खूप सोपं आहे. हे बघा मी आता ह्या क्रीममधनं बाहेर पडली आहे. आता अशाच ह्या 3 पाकळ्या आपल्याला ह्या टोकावर आणि ह्या तिसऱ्या टोकावर करायच्या आहे. तर आता सुरुवात मी परत एकदा ह्या पाकळीची सांगते कशी करायची ते. आता आपल्याला हा खालचा षटकोन विणायचा आहे. तर आता आपल्याकडे आधी 5 मणी घालायचे आहेत आपल्याला. एक पिवळा, एक क्रीम कलरचा, परत एक पिवळा, परत एक क्रीम कलर आणि परत एक पिवळा, असे मी 5 मणी घातलेत. आणि ह्याच क्रीममधनं उलट्या दिशेने सुई बाहेर काढत तिथे षटकोन पूर्ण करणार आहे. हे बघा हा इथे सेपरेट षटकोन तयार केला आहे. आता डिझाईन फिरवून घ्यायची आहे आणि षटकोनातला हा जो पहिला पिवळा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे बघा आता परत इथे आपल्याला 4 मोती पिवळ्या कलरचे घालायचे आहेत. 4 मोती पिवळे घातले. सुरुवातीचा एक सोडायचा आहे, त्याच्या खालच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत 2 मणी पिवळ्या कलरचे घालायचे. हे बघा परत सांगते, आपण कधी कधी पाकळी करताना ज्या मोत्यातून सुई काढली तिथूनच फिरवून घेतो. तर इथे तसं न करता काय करायचं आहे, त्याच्या आपण ह्या मोत्यातनं बाहेर आलेलो आहे, ह्या मोत्यातून त्याच्या पुढचा क्रीम कलरचा गॅप द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या पिवळ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. हे बघा इथे बाहेर काढली. परत आता इथे 4 पिवळे कलरचे मणी घ्यायचे. हे बघा 4 पिवळे मणी घेतलेत. पहिला मणी सोडून द्यायचा आहे, त्याच्या पुढच्या एका मण्यातनं सुई बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे. परत 2 पिवळ्या कलरचे मणी, म्हणजे आता मी इथे पिवळा घेतला आहे, तुम्ही जो कलर घ्याल त्या कलरचे मणी हे करायचे. आता हे बघा ही पहिली पाकळी सोडून द्यायची. आपण ह्या षटकोनावर विणतोय. तर आता हा जो शेवटचा पिवळा राहिला आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. आता परत मी सुई अशी पूर्ण फिरवून घेणार आहे ह्या षटकोनातल्या मधल्या पिवळ्या मण्यापर्यंत.
हे बघा, आपला खालचा जो षटकोन आहे त्यातला हा पिवळा मणी, मधला मणी, आणि ह्या पाकळीतला हा पहिला मणी. एवढ्या मण्यांमधनं मी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपल्याला एक षटकोन तयार करायचा आहे वरती. तर आता इथे आपल्याकडे 3 मणी ऑलरेडी खाली तयार आहे. हे बघा, हा मधला मणी, हा एक मणी आणि हा दुसऱ्या पाकळीतला हा एक मणी, असे 3 मणी आपले तयार आहेत. आता मी एक पिवळा मणी, एक क्रीम कलरचा मणी आणि परत एक पिवळा मणी घालणार आहे. आणि हा जो ह्या पाकळीतला जो मणी आहे, ह्या पाकळीतला हा मणी, त्यातनं सुई अशी काढून घेणार आहे आणि पुढच्या ह्या 2 मण्यांमधनं पण सुई बाहेर काढून घेणार आहे. म्हणजे तिथे षटकोन माझा पूर्ण होणार आहे. हे बघा, आता परत आपल्याला आत्ता जे मणी घातलेत त्यातनं एका पिवळ्यातनं सुई बाहेर काढायची, डिझाईन फिरवून घ्यायची अशी. आता परत इथे 4 मणी घालायचे. तुम्हाला जर ही मधली पाकळी मोठी करायची असेल तर तुम्ही 4च्या ऐवजी 5 मणी घाला आणि साईडला आपण जिथे 2 घालतोय नंतर दुसरीकडे जाताना तिथे 3 घाला, म्हणजे ते 5चा सिक्वेन्स बरोबर येईल. हे बघा, आता इथे परत 2 पिवळे घालायचे आणि हा क्रीम कलरचा मणी सोडून हा जो पिवळा मणी आहे पुढचा षटकोनातला, त्यातनं सुई बाहेर काढायची. म्हणजे ह्या षटकोनावरच्या ह्या 2 पाकळ्या, ह्या त्रिकोणावरच्या ह्या 2 पाकळ्या आपल्या तयार झाल्यात सेपरेट. आता सुई परत फिरवून ह्या तिसऱ्या ह्या टोकावर यायचं आहे. आता सुई बघा मी कशी फिरवत नेते. हे बघा, ह्या तिसऱ्या टोकावर आपण सुई बाहेर काढून घेतली. सेम पद्धतीनेच इथे तिसरी पाकळी पूर्ण करायची आहे. मी परत एकदा हा शेवट दाखवते कसा करायचा आहे ते. आता इथे आपल्याला षटकोन करायचा आहे. तर आपल्याला एक पिवळा, एक क्रीम कलर, एक पिवळा, परत एक क्रीम कलर आणि एक पिवळा, असे 5 मोती लागणार आहेत. सुई ज्या दिशेने गेली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालून तिथे बाहेर काढून घ्यायची. आता हा षटकोन झालाय. डिझाईन फिरवायची आहे. हा जो पहिला पिवळा मोती आहे, हा पहिला, त्यातनं सुई आधी बाहेर काढायची. आता इथे 4 पिवळ्या कलरचे मोती घ्यायचे. पहिला मोती सोडायचा आहे, दुसऱ्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. परत 2 मोती घ्यायचे. हा क्रीम कलरचा सोडायचा आहे. हा जो मधला पिवळा आहे षटकोनातला मधला पिवळा, त्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. दोरा थोडा घट्ट ओढा. आता इथे परत 4 पिवळ्या कलरचे मोती घालायचे. परत पहिला सोडायचा आहे, दुसऱ्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. परत इथे 2 पिवळ्या कलरचे मोती घ्यायचे.
आता हे बघा, आपल्या ह्या 2 पाकळ्या तयार झाल्या. दोन्ही पाकळ्यांना आपल्याला हात लावायचा नाही. फक्त हा जो षटकोन आपण विणलाय त्यातनं हा जो खाली पिवळा आहे, हे बघा षटकोनातला हा पिवळा, मी ह्या दोन्ही पाकळ्या सेपरेट केलेल्या आहे. दोन्ही पाकळ्यांच्या पिवळ्यांना आपल्याला हात लावायचा नाहीये. हे बघा, ते सेपरेट आपल्या 2 पाकळ्या तयार झाल्यात. आता परत फिरवून आपण 1 2 3 4 5 मोत्यातनं सुई फिरवून घेणार आहोत. हे डिझाईन एक कानातल्याचं डिझाईन होतं, पण मला ते आवडल्यामुळं मी हे 5 नंबरच्या मोत्यात करून बघितलं. तर ते छान झालं आहे, पण त्याचा काय वापर करावा, म्हणजे कशा कशात घालता येईल हे अजून माझ्याही लक्षात आलेलं नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण असं सिंगल फुलाचा उपयोग आपण ताटाभोवती किंवा वेगवेगळे फुलं मॅनेज करू शकतो. समईभोवती किंवा ताटाभोवती पण असे वेगवेगळे फुलं करून एकमेकांच्या बाजूला जर ठेवले ना तर खूप छान दिसतील. हे बघा, आता खालच्या ह्या एकदम 3 मोत्यातनं मी सुई काढून घेते. ह्या पाकळीतला हा मधला आणि ह्या पाकळीतला हा, अशा 3 पाकळ्यातनं मी इथे एक आपल्याला जो मधला षटकोन करायचा आहे तो करण्यासाठी मी एक पिवळा, एक क्रीम आणि एक पिवळा असा 3 मणी घालून ह्या खालच्या 3 मण्यांमधनं सुई घालून षटकोन पूर्ण केला आहे. आता षटकोन करताना परत एकदा हे डिझाईन फिरवून घ्यायचं आहे आणि आता हा षटकोनातला वरच्या साईडनी जे 3 मणी दिसत आहेत त्यातनं पहिल्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढली आहे. आता परत 4 मोती घालणार, त्यातनं पहिला एक मोती सोडायचा आहे, दुसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत 2 मोती घालणार, क्रीम कलरचा मोती सोडायचा आहे, पुढच्या पिवळ्यातून सुई बाहेर काढायची. हे बघा, इथं माझा थोडासा दोरा खेचल्यामुळे ह्या 2 पाकळ्या जवळ दिसत आहेत. तर हे जेव्हा आपण खाली करू ना, खालचा त्रिकोण करताना हे थोडं काळजीपूर्वक एकदम प्रॉपर त्रिकोण येतोय का ते बघा. चुकलेलं काही नाही आहे, फक्त हे जे अंतर आहे, आता इथे बघा ह्या लालमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की ह्या 3 पाकळ्या स्पष्ट दिसत आहेत. तशा इथे दोरा थोडा खेचल्या गेल्यामुळं ह्या 2 पाकळ्या जवळ वाटत आहेत आणि ही एक तिसरी सेपरेट वाटतीये. तर हा जो खाली त्रिकोण केलाय आपण, तर तिथे दोरा जास्तीचा खेचल्या गेल्यामुळं तसं झालंय. तर म्हणजे दोरा जेव्हा आपण ताण देतो दोऱ्याला तेव्हा थोडा काळजीपूर्वक द्यायचा आहे ताण. हे बघा, आता आपले हे फूल तयार झाले. मी खालच्या दिशेने सुई आणून गाठ मारून वायर कट करणार आहे. तुम्ही यात हिरवा आणि पोपटी कलरचाही घातला तर हे बेलाच्या पानासारखं पान, बेलाचं पान नाही म्हणता येणार, पण एक पानाचा प्रकार तुमचा तयार होऊ शकतो. म्हणजे रंगसंगती सांगते मी तुम्हाला. जिथे आपण क्रीम कलर वापरलाय तिथे पोपटी कलर घालायचा आहे आणि पिवळ्याच्या ऐवजी हिरवा घालायचा आहे, किंवा तुम्ही हिरवा पिवळा पण घालू शकता. आता हे बघा, मी गाठ मारली आहे. गाठ मारून मी सुई फिरवून घेते 1-2 मण्यांमधून आणि आता वायर कट करणार आहे. हे बघा, हे जर फूल तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ठेवा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.